रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। देशातलं एक ऊर्जा स्थळ, शक्तीस्थळ आणि प्रेरणास्थळ म्हणून ज्या स्थळाला ओळखलं जातं अशा आंबेडकर भवनमध्ये मी या ठिकाणी आहे आणि आपल्याशी बातचीत करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी तथा इंदू मिलच्या लढ्याचे प्रणेते आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे नातू अनुराज आंबेडकर सर आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत। सर काय सांगाल? तुमच्या सर्व प्रेक्षकांना मी क्रांतिकारी जय भीम करतो आणि तुमच्या चॅनेलला तो अजून पुढे जावा आणि मोठा चॅनल व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो। सर काय सांगाल, आपण आता सध्या जे निवडणुकांचं वारं महाराष्ट्रामध्ये वाहू लागलेलं आहे आणि संपूर्णतः रणधुमाळी देखील काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे। रिपब्लिकन सेना देखील राजकीय भूमिकेमध्ये आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन सेनेची नेमकी भूमिका काय असणार आहे? रिपब्लिकन सेना आत्तापर्यंत ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नव्हती। आमचे उमेदवार वगैरे फारसे उभे कधी राहिले नाहीत, पण यावेळेस आम्ही ठरवलं की आंबेडकरी चळवळीमध्ये 60-70 वर्षाचा इतिहास पाहिला तर बाबासाहेबांच्या काळानंतर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची ससेहोलपट झाली आणि ज्या पद्धतीनं फक्त नेत्यांना पदं मिळाली, नेते आमदार खासदार मंत्री झाले, परंतु दुर्दैवानं आंबेडकरी कार्यकर्ता हा उपेक्षित राहिला, दुर्लक्षित राहिला आणि तो उद्ध्वस्त झाला आणि ह्याला जवळजवळ 60-70 वर्ष राहिली। आणि त्यानंतर मी असं ठरवलं की हे जे चाललेलं आहे, जी आंबेडकरी चळवळ चालते ती नेत्यांमुळे चालत नाही तर कार्यकर्त्यांमुळे चालते आणि त्या कार्यकर्त्याला सक्षम कळलं पाहिजे, कार्यकर्ता त्याच्या पायावरती उभा राहिला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळ गतिमान होईल। आणि त्यामुळं आम्ही यावेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या ह्या इलेक्शन संपल्यानंतर असं ठरवलं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण कोणाशी तरी युती करायची आणि कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने या सत्तेमध्ये त्यांना म्हणजे ZP, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते जास्तीत जास्त कसे पोचतील या दृष्टिकोनातून एक विचारपूर्वक रिपब्लिकन सेनेच्या कोर कमिटीमध्ये विचार करण्यात आला आणि कोण आपल्याला न्याय देऊ शकेल अशा पद्धतीची चर्चा झाली। आणि त्यानंतर असं ठरवण्यात आलं की एकनाथ शिंदे जे हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि खालून वरती आलेले कार्यकर्त्यांचे सुखदुःख ओळखतात आणि त्यामुळे आपण सुद्धा हे कार्यकर्त्यांसाठी करत आहोत, म्हणून त्यांच्या पक्षाबरोबर युती करायचं असं आम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीने आमच्या चर्चा झाल्या आणि 16 जुलै 2025 रोजी आम्ही दोघांनी मिळून युतीची घोषणा केली। त्यांना आम्ही सांगितलेलं की आम्हाला तुम्हाला जे काही सत्तेमध्ये सहभाग मिळेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे काही तुमच्याकडे जे काही मतदारसंघ आणि इतर असतील त्यातलं 10% तरी आमच्या लोकांना रिपब्लिकन सेनेच्या द्या। आणि त्याबाबत त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही पॉझिटिव्ह आहोत, फक्त तुमचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात जिंकणारे असले पाहिजेत एवढी एक कंडिशन त्यांनी घातलेली आहे। तर त्यामुळं आज मला असं वाटतं आहे की आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता हा एका म्हणजे सत्तेच्या दिशेने चाललेला आहे, इतके वर्ष त्याला उपेक्षित ठेवण्यात आलेलं आहे, त्याला कुठेतरी सत्तेचं आशास्थान म्हणजे मिळेल असं आशा वाटते आहे। आणि त्यामुळे आपण पाहत असाल की रिपब्लिकन सेनेच्या या ऑफिसमध्ये दर दिवशी प्रचंड लोक येत आहेत आणि वेगवेगळ्या गटातटाची सर्व मंडळी रिपब्लिकन सेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील होत आहेत आणि एक आंबेडकरी चळवळ एका भक्कम पायावर आता उभी राहते असं एक चित्र या आमच्या युतीच्या एकंदरीत घोषणेनंतर दिसतंय। कार्यकर्त्यांना आशा वाटायला लागली, आशावादी चित्र संपूर्ण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे। मला वाटतं की येत्या या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट आंबेडकर चळवळीला मिळेल अशी अपेक्षा आहे। सर, मुंबई, पुणे आणि ठाणे असेल या महानगरपालिका आहेत आणि महाराष्ट्रातल्या एकूणच ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्यामध्ये रिपब्लिकन सेना कशा पद्धतीनं आपलं अस्तित्व दाखवणार आहे आणि ही जी लढत आहे ती प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे। रिपब्लिकन सेनेचं या निवडणुकीमध्ये काय स्थान असेल? महायुतीच्या नेत्यांसोबत काही आपली चर्चा झाली का? कशा पद्धतीनं जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय का?
बघा, आमची युती ही एकनाथ शिंदेबरोबर झालेली आहे. आमची युती पहिल्यांदा लक्षात घ्या, आमची युती महायुतीबरोबर झालेली नाही, तर आमची युती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर झालेली आहे. आणि त्यांना आम्ही सांगितले तुमच्या वाटेला जे काही त्याच्यातलं 10% आम्हाला द्यावं अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून, आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळं आणि एकंदरीत सध्याचं राजकारणाचा रागरंग पाहता महानगरपालिकांमध्ये झाली तर म्हणजे यांची युती होईल, नाही तर हे सर्व स्वतंत्र लढतील आणि नंतर परत इलेक्शन झाल्यानंतर एकत्र येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काय होते ते बघू आणि त्या पद्धतीने इलेक्शनमध्ये आम्हाला त्या पद्धतीने युतीमध्ये आम्ही आमच्या सीट सोडून देऊ. शिवसेनेचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण या ठिकाणी युती केलेली आहे, गठबंधन केलेलं आहे. भविष्याच्या काळामध्ये आज जर आपण स्थिती बघितली तर महाराष्ट्रभर आपण त्या ठिकाणी फिरता बहुजन समाजाचा, आंबेडकरी समाजाचा पाठिंबा आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय? काय अनुभव आहे जनतेमध्ये आपण गेल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद महाराष्ट्रभरामध्ये मिळतोय? लोकांमध्ये मी तुम्हाला तेच मग सांगितलं की या इथे दररोज वेगवेगळ्या गटातटाची माणसं, वेगवेगळ्या समाजातली माणसं दररोज इथे येऊन रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सामील होत आहेत. आज कुठेतरी निष्प्रभ झालेला किंवा बिचारा आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेला आणि आपलं आता पुढे काही अस्तित्व निर्माण होऊ शकत नाही अशी एक मनामध्ये खंत निर्माण झालेला असा कार्यकर्ता आज पहिल्यांदा इथं उभारी आलेली आहे. त्याच्या मानसिकता त्याची बदललेली आहे की आपण सुद्धा आता सत्तेमध्ये जाऊ शकतो, आणि त्यामुळं तो अत्यंत जोमानं कामाला लागलेला आहे. स्थानिक लेवलला आंबेडकरी समाजाला सुद्धा तो जाऊन सांगतोय, आणि त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये आलेलं नैराश्य, कुठेतरी आपल्या आमदार नाही, खासदार नाही अशी जी काही परिस्थिती होती, आणि त्यामुळं एक नैराश्य आंबेडकर चळवळी आलं होतं, ते कुठेतरी हटलेलं आहे. आणि आंबेडकरी समाज आता गतिमान होतो आहे, आणि तो म्हणतो नाही आम्हाला इतके वर्ष आजपर्यंत उपेक्षित राहिलो आहे, आज आम्ही सत्तेपर्यंत जाऊ शकतो, हा आशावाद या आंबेडकरी समाजामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्याचा उपयोग आज लोक आमच्याकडे भरभरून येत आहेत. सर, मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मुंबई असेल, पुणे असेल किंवा नागपूरसारखी जी महानगरं आहेत, मोठ्या बिग सिटी आहेत, तिथं जर आपण बघितलं तर जागा जी आहे ती इंच जागेला सोन्याचा भाव आहे. अशी परिस्थिती असताना आपण मुंबईसारख्या राजधानीमध्ये इंदू मिलचं 12.5 हून अधिक एकर जागा जी आहे ती आपल्या ताब्यात मिळवलेली आहे. आणि त्या ठिकाणी जो आपण लढा दिला तो जगाच्या एका इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलेला आहे. इंदू मिल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होईल, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या संकल्पनेतील जे इन्स्टिट्यूट असेल किंवा येथून IPS IAS अधिकारी तयार व्हावेत किंवा उच्च शिक्षित मुलं या ठिकाणातून घडावीत, मोठं वाचनालय असावं, ग्रंथालय असावं, हे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले कोणकोणते या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी केले जाणार आहेत. आणि इंदू मिलचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे, त्या पुतळ्यासंबंधीची जी आत्ताची स्थिती आहे ती काय आहे? काम पुढं जात आहे, महायुती हे काम पुढं नेत आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये याला गती होती? नाही, आता महायुतीने खऱ्या अर्थाने हे काम अत्यंत पुढे नेलेलं आहे. आपण सर्व पाहिलं असेल, मध्यंतरीच्या काळामध्ये मी स्वतः तिथे व्हिजिट दिलेली आहे, आणि जवळजवळ ते याचं म्हणजे ज्याला आपण कन्स्ट्रक्शन काम म्हणतो ते 80 ते 90% संपूर्ण झालेलं आहे. फक्त पुतळ्याचं काम, जे महत्त्वाचा पुतळा 350 फुटाचा तो पुतळा आहे, आणि 100 फुटाचा त्याचं चबुतरा आहे, आणि त्या चबुतऱ्याच्या आतमध्येच तिथे लायब्ररीसुद्धा असणार आहे अशी संकल्पना आहे त्या. आणि ते बघण्यासाठी म्हणून जे काय मोठं असं एक ज्याला आपण म्हणता की प्रदक्षिणा घालून बघण्याचं